राज्य सरकारनं सरकारी सेवेत व्हॉलीबॉल खेळाडूंना पूर्वीप्रमाणे 5% आरक्षण द्यावं अशी मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते बदलापुरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ झाला। यावेळी त्यांनी पूर्वी व्हॉलीबॉल खेळाडूंना 5% आरक्षण होतं, मात्र त्यानंतर ते बंद झालं असं सांगत हे आरक्षण पुन्हा सुरू केल्यास खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच बदलापूर शहराला राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा मान मिळालाय। राज्य सरकारचा क्रीडा विभाग आणि बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा शानदार शुभारंभ आमदार कथोरे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, व्हॉलीबॉल जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राजन घोरपडे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी, मुख्याधिकारी मारुती गायकवाड तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत राज्याच्या 8 विभागातील एकूण 32 संघ आणि जवळपास 450 खेळाडू सहभागी झाले आहेत। 13 मे ते 17 मे असे 5 दिवस बदलापूर पश्चिमेकडील जिमखाना मैदानात ही स्पर्धा पार पडणार आहे। राज्य सरकारच्या अगोदर ह्या व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी निश्चितपणे मागे रिझर्वेशन होतं, पण काही वर्षापासून ते बंद झालं होतं आणि ती मागणी आता जी सुरू झालेली आहे त्या मागणीसाठी आज राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि उपमुख्यमंत्री क्रीडा म्हणजे आपल्या मंत्री आहेत त्या सुनेत्राताई पवार यांना मी माझ्याकडून मागणी अशी केलेली आहे की बदलापूरला स्पर्धा होतात, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी 5%चं जे आरक्षण आहे ते पुन्हा परत सुरू करावं अशा प्रकारचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करून यशस्वीपणे त्याची घोषणा करण्यासाठी कदाचित या स्पर्धेमध्येच तो निर्णय होईल आणि खेळाडूंना त्याचा चांगला दिलासा मिळेल। या स्पर्धा एवढ्या मोठ्या स्पर्धा राज्यस्तरावरच्या ह्या बदलापूरला दिल्या आणि निश्चितपणे चांगलं नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज प्रशासनाच्या बरोबर नगरपालिकासुद्धा प्रशासन आणि आमचे सगळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा सर्व नगरसेवक हिरिरीने भाग घेऊन या स्पर्धा यशस्वी कशा होतील आणि चांगल्या पद्धतीने त्याचं नाव होईल अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे। निश्चितच यासाठी जे नियोजन लागते ते नियोजन करण्यासाठी आपले जिल्हाधिकारी स्वतः इथं उपस्थित आहेत, पंचायत साहेब त्यांनीसुद्धा इथे या स्पर्धांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलेलं आहे। 450च्या आसपास खेळाडू या शहरामध्ये दाखल झालेले आहेत, अजूनही काही वाढतील आणि नक्कीच स्पर्धा चांगल्या प्रकारच्या यशस्वी होतील असं मला विश्वास आहे। बदलापूर सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असं आयोजन आहे, प्रशासनातर्फे अजून पुढे जाऊन ही स्पर्धा अजून इंटरनॅशनल लेवलला कशी होईल या दृष्टीनं काय प्रयत्न करणार आहात? आज राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा याचं उद्घाटन झालं। छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय स्पर्धा बदलापूरमध्ये होती आणि या नियोजनामध्ये जे शासनाकडून निधी आला होता त्यामध्ये नगरपालिकेने मोठा इथे वाटा उचलला। त्यामध्ये ॲडिशनल जे खेळाडूंना लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना लागणाऱ्या किट्स असतील, त्यांना लागणारं साहित्य असेल, त्याच पद्धतीनं आजचं तुम्ही बघू शकता इथलं उद्घाटनाचं मंच असेल, तर या सगळ्या निधीची मदत त्यांनी स्वतः पूर्तता केली। त्यांच्या बजेटमधून त्यांनी ते साधारणतः 1 कोटीची तरतूद इथं मुलांसाठी उपलब्ध करून दिली। राहण्याची अगदी उत्तम व्यवस्था, नॅशनलपेक्षाही चांगली व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो की राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा एक दर्जा इथं उंचावलेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची कुठे गैरसोय होणार नाही यामध्ये प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन याच्यामध्ये सहभाग घेऊन काम केलेलं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा यांचं इथे आयोजन केलेलं आहे। मी राज्य सरकार म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खास करून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं मनापासून धन्यवाद देईन की आमच्या या छोट्याशा बदलापूरमध्ये त्यांनी ह्या राज्यस्तरीय भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजन करण्याची आम्हाला संधी दिली आहे। आणि खरंच खूप मेहनत घेऊन किरण भोईर सर, राजेंद्र घोरपडे सर यांनी इथे खूप मेहनत घेऊन ह्या ग्राउंडचं नियोजन केलेलं आहे। एक राज्यस्तरीय स्पर्धेला साजेसं असं हे ग्राउंड रेडी करून घेतलेलं आहे। तसेच इथे येणाऱ्या स्पर्धकांचं असो, पंचांचं असो, पूर्ण हे जिल्हास्तरीय ज्या या राज्यस्तरीय स्पर्धांची ज्या टीम आहेत किंवा
जे इतर सगळे आहेत अधिकारी वगैरे त्यांची सगळ्यांची गैरसोय कुठे होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा नियोजनबद्ध असं इथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. त्यांची खाण्यापिण्याची सोय जिल्ह्याकडून झालेली आहे. म्हणजे कुठेही त्रुटी राहणार नाही ह्याची जास्त करून प्रामुख्याने इथे लक्ष दिलं गेलेलं आहे. मी मनापासून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सरकारचे धन्यवाद देईन की त्यांनी ह्या राज्यस्तरीय स्पर्धा इथे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रांगणात भरवण्याची आम्हाला संधी दिली. छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं अतिशय दिमागदार त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी आहेत, आमदार कथोरे साहेब आहेत आणि नगराध्यक्षा रुचिताताई आणि आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत, निलेशदादा जगताप आहेत सेक्रेटरी, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच नगरपालिकेचे सर्व नगरसेविका आहेत, सभापती आहेत, नगरसेवक यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन पार पडलेलं आहे. आणि खरं तर या स्पर्धेसाठी ज्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आधी 4 चांद लावले ते म्हणजे नंदेजी उमप यांचा प्रतापगडच्या पायथ्याशी खान हा जो पोवाडा आहे, खरोखरच छत्रपती शिवरायांची ही त्यांच्या नावाची स्पर्धा आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी जर आतमध्ये यायचं असेल तर छत्रपतींसमोर नतमस्तक होऊनच तुम्हाला या मैदानात यायचं आहे. आणि जी छत्रपतींची शिकवण आहे, त्यांच्या विचारांचा जो वारसा हा जो महाराष्ट्र चालवतोय, त्या विचाराने प्रेरित होऊन आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. अतिशय आम्हाला आनंद वाटतो की या स्पर्धेचं आयोजन करताना जे जे अडथळे आले, जे जे संकट आले ते पार करून कशाची तमान बाळगता आम्हाला आमदार साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी, नगरपालिकेने पाहिजे तेवढा निधी या स्पर्धेसाठी दिला. मुलांसाठी नक्कीच या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडतील आणि येणारे 5 दिवस तुम्हाला मी आमंत्रण देतो की आपल्या माध्यमातून या नागरिकांपर्यंत हे चांगलं माध्यम आहे तुमचं आणि हे पोहोचवण्याचं काम तुम्ही करतायत. तुम्ही सर्वजण 5 दिवस आमंत्रित आहात आणि आमचे जे निलेशदादा जगताप ते पण मनोगत व्यक्त करतीलच. परंतु आम्ही व्हॉलीबॉल संघासाठी, आमच्या या खेळासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला व्हॉलीबॉलचं इंडोर स्टेडियम पाहिजे. तशी बदलापूरला मागणी केली, संपूर्ण महाराष्ट्रात देखील मागणी केली. 100% ती आम्ही पूर्ण करणार. आणि कमर्शियल जागा भाडेतत्वावर हवीये? आजच संपर्क करा. बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर. बदलापूर पश्चिम, मुख्य बाजारपेठ, प्राईम लोकेशन. बँक सेटअप रेडी. 1365 स्क्वेअर फुटांचा संपूर्ण फर्निश एरिया. बँकेला आवश्यक असणारी विशेष लॉकर सुविधा, मॅनेजर केबिन सहित रेडी. याशिवाय हॉस्पिटल, पतपेढी, फायनान्स, क्लासेससाठी 1365 स्क्वेअर फुटांचे आणखी 2 मजले उपलब्ध. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9321478570.